नमस्कार शेतकरी बांधवांनो, पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 27 ऑगस्ट रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण स्वतः चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील हवामान अंदाज हवा असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता. आपण त्याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की देऊ. तर मित्रांनो, 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुन्हा 2 विभागामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. 25 तारखेला निर्माण झालेलं कमी दाब क्षेत्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रावर आलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे 25 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत दोन विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 27 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील दोन विभागामध्ये पुन्हा ऑरेंज अलर्ट असणार आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होणार आहे. तर मित्रांनो, साधारणपणे कोणत्या भागामध्ये हा पाऊस असेल याची माहिती आपण सध्या पाहूया. तर मित्रांनो, तुमसर, भंडारा या ठिकाणी हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उमरेड या ठिकाणी सुद्धा हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. रामटेक या ठिकाणी सुद्धा हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 27 तारखेला होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हिंगणघाट, चिमूर, वाडकी, वर्धा या ठिकाणी सुद्धा हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 27 तारखेला होण्याची शक्यता आहे. राळेगाव या ठिकाणी सुद्धा हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुलगाव या ठिकाणी सुद्धा हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तालगाव, आर्वी, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कारंजा, वाशिम या ठिकाणी सुद्धा हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कारंजा, त्यानंतर काटोल, आर्वी, अमरावती, अकोला, त्यानंतर वाशिम, मोर्शी, वरुड, पांडुर्णा, नरखेड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मूर्तिजापूर, दर्यापूर, कारंजा, लाड, मंगरुळपीर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त उर्वरित भागामध्ये म्हणजे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाची मात्र शक्यता नाही. वातावरण मात्र हे ढगाळ असणार आहे. नांदेडच्या जवळपास भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो. हिंगोलीमध्ये मात्र पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. चिंतूरमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु उर्वरित मराठवाडा विभागामधील जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा 27 तारखेला खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. तुरळक स्वरूपात 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि कोकण किनारपट्टीसुद्धा अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस 27 तारखेला होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नावाव्यतिरिक्त इतर भागात पाऊस असेल का याची माहिती आपणास हवी असल्यास आपण कमेंट करून नक्की विचारा. आपण त्याची माहिती आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.